वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांधरे यांच्या वतीनं आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. SBP खुपरी आणि उर्वी 11 नाणे यांच्यामध्ये मॅच सुरू झाली आणि नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम SBP खुपरीनं. सलामीची जोडी मैदानामध्ये भावेश आणि श्याम धुमाडा ही जोडी मैदानामध्ये या. श्याम यावेळेस स्ट्रायकर एंड कडनं आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात करण्याकरता सज्ज झालाय. स्ट्रायकर एंड कडनं उभा आहे. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात श्याम कशा पद्धतीने करेल. गोलंदाज भूषण यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं. एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 या आकड्यावर स्थिर आहे. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. षटकातील शेवटचा अंतिम चेंडू आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. भूषण यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रात चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर जरूर झेपावला. मात्र जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या इथे धावफलकावर पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक वाढत असताना पुढे सरकत असताना धावून पोहोचतोय ते 9 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे पूर्णत्वाला आला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर कुठल्याही प्रकारचा गडी न गमावता पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम SBP खुपरी 9 या आकड्यावर. नऊ ही धावसंख्या धावफलकावर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा फटका चांगला आहे. बिटवीन द गॅप खेळला क्षेत्ररक्षकाकरता. तिथे कठीण टास्क होता आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर तो फेल झालाय. बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकार असताना धावसंख्या जाऊन पोचते ती 13 या आकड्यावर. दुसरं षटक पहिल्याच बॉलवर इथे बाउंड्री येत असताना आपल्याला पाहायला मिळते. उर्वी 11 नाणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर टीम SBP खुपरी अशी एक रंगतदार मॅच सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. ज्यामध्ये नाणेफेक जिंकून पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय SBP खुपरीनं. इथे थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पर्यंत पोहोचला नव्हता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न असल्या कारणानं बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. बॉल विकेट कीपर पर्यंत गेला. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कल्पेश दळवी जो सध्या गोलंदाजी करत असताना तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहू शकाल. इथे मात्र हा बॉल अक्षरशः खोदून काढावा लागला कारण खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजानं तिथे स्वतःला ब्लॉक केलं होतं आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 1 रन त्यावर समाधान मानावं लागलं. ज्या 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होत असताना धावफलक 14वर. थोडीशी शांतता या ओव्हरमध्ये. प्रस्तावितचा प्रयत्न मात्र यावेळेस पुढे सरसावत असताना एक चांगला फटका. वाह वाह. आजच्या हॅलो अप्रतिम फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील पहिल्याच मॅच मध्ये दमदार क्षेत्ररक्षण ते आपण मैदानाच्या आतनं पाहत आहे. लाजवाब फिल्डिंग एफर्ट. प्रणय पाटील त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी 4 धावा तिथे त्यांना वाचवल्या. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. आता मात्र संधी नाही कुठल्या क्षेत्ररक्षकाला. बॉल जाईल सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4.
अप्रतिम फिल्डिंग एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले होते. यावेळेस मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय, माघारी परतवलं बॅटरला, विकेटचं बटन. रन चांगल्या बनल्या होत्या या ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलवर तिथे मोठा फटका खेळण्याचा मोह तो आवरता आला नाही आणि माघारी परतावं लागलं फलंदाज श्याम दुमाडलला. पहिला झटका लागलाय टीम एसबीपी खुपरीला. फलंदाज श्याम तंबूच्या आसराला परत. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गुरुनाथ तरे. पुढचा बॉल. गुरुनाथ तरे आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. समोर नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय, निखिल भगत, जो नॉनस्ट्राईक एंड कडे आहे. मात्र या दरम्यान ताकदीचा वापर, बॉलला तिथे सीमारेषेची सफर घडवली आहे. वन बाउन्स ओव्हर द रोप, बॉल गेला सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. हॅलो हॅलो, एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. उडवलंय बॉलला आणि फेकून दिलं यावेळेस सीमारेषा पार. भावेश पाटीलच्या बॅटमधनं आणखी एक दमदार स्ट्रोक, षटकार. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र शफल झाला, मोठ्या फटक्याकरता जायचं होतं, रिस्क घेतली नाही. बघा हे चांगलं क्रिकेट आहे. तुम्ही जर मोठे फटके सहजतेने खेळू शकता, तर बॉल जर विकेटच्या जवळ थांबला असताना या पद्धतीनं सिंगल करता रिस्क घेऊन विकेट बहाल करणं ते केव्हाही चुकीचंच. आणि यावेळेस अगदी योग्य निर्णय तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरना बिटवीन द गॅप खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. या 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या 31. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गुरुनाथ तरे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, त्याच्या विरोधामध्ये 11 धावा. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगल. 12 रन्स ऑलरेडी या ओव्हरमध्ये आल्यात. या मैदानावर कालचा दिवस किंवा कालची रात्र या दोन्हीमध्ये जर आपण पाहिलं तर 50+1 अशी टोटल राहिली आहे, जी विजयाचं समीकरण बनली आहे. आणि पुढचा बॉल आफ्टरमधनं हा बॉल तिथे खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. 1च्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 गडाच्या मोबदल्यात पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम एसबीपी खुपरी 33 या आकड्यावर. हॅलो, एक चांगला फटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. याचा आवाज सेट कर ना थोडा, याचा आवाज सेट कर.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा. सिंगल डबल्स त्या महत्वाच्या आहेत आणि इथे सिंगल डबलवर लक्ष केंद्रित केलंय. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेचा टप्पा खाल्यानंतर फ्लाइट बाउन्स बरोबर बॉल ध्येयष्टीवर आदळला. निर्धाव बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश दळवी ज्याला कंटिन्यू केले गेले. दुसरं षटक त्यांना हाताळलं होतं. त्यानंतर चौथ्या ओव्हर करता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केले गेले. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. शरीराचा आसरा घेतला त्यानं यावेळेस. एक धावसंख्येच्या मदतीने धावफलक वाढतोय. धावफलक 35 या आकड्यावर. यावेळेस मात्र बॉल चाललाय सीमा रेषा पार. दमदार तडाखा षटकार. चांगली बॅटिंग सध्या एसबीपी खुपरीकडनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावा या हेतून मैदानामध्ये फलंदाजी सुरू आहे आणि सध्याची स्थिती जर आपण पाहिलं तर चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि त्यानंतर धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर धावफलकावर 41 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 50+ धावा धावफलकावर उभ्या करणं प्रत्येक टीम करता महत्वाचं आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर 50+ पर्यंत पोहोचण्याचा एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे टीम एसबीपी खुपरीकडनं. पुढचा बॉल. हा बॉल तिथे फलंदाजाला कळून चुकलाय की इथे पंचाचा बोट आकाशाकडे जाणार आहे. त्यामुळे स्वतःहून आपला परतीचा प्रवास सुरू केलाय भावेश पाटील. त्याला माघारी परतावं लागतंय. विकेट नंबर 2 दुसरा झटका टीम एसबीपी खुपरी संघाला. फलंदाज भावेश बाद. यावेळेस मात्र पराग पाटील मैदानात आले. यावेळेस मात्र हा बॉल तिथे झेल सुटतोय. खराब कामगिरी भूषणच्या माध्यमातून सध्या मैदानात आपण पाहताय. तिथे रन्स मध्ये वाढ होते. धावफलकामध्ये भर होते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 62 62 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 62 धावा. खुपरी गावचे विद्यमान सरपंच किशोरजी पवार साहेब यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांकरता 500 रुपये येत आहेत. एक रन तिथे कंप्लीट केले गेले. दुसरी करता प्रयत्न विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता आधीच सांगितलं गेलंय आणि तिथे त्या आदेशाचं पालन झालं असं म्हणायला हरकत नाही. एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्या प्रयत्नात मी ती विकेट धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते. एकंदर 63 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 3 सलग षटकार प्रणय पाटीलच्या या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. निखिल भगत मैदानाच्या आतनं गरजताना बरसताना विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. इथे चांगला बॉल खोलवर टप्प्यावर चेंडूला पिच केलं. फ्लाइंग स्लिप घेतलाय त्यामुळे 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते येते 64 वर. पहिल्या 5 षटकांचा खेळ इथे संपला. यानंतर मॅच नंबर 2 आपल्या भेटीला येणार आहे. आई एकविरा हमरापूर आणि सोपान स्मृती दुपारेपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच नाणेफेक करण्याकरता यायचंय. आई एकविरा हमरापूर आणि सोपान स्मृती दुपारेपाडा यांच्यामध्ये टॉस केला जाईल.
चला लगेच क्षेत्ररक्षण सत्वा आणि सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यानंतर आई एकवेरा हमरापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये सोपान स्मृती दुपारे पाडा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन सलामीवीर ज्यांना सलामी करता धाडले गेले ओपन करण्याकरता. भूषण पाटील ओपन करण्याकरता येत असताना आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज कुणाल पाटील. भूषण आणि कुणाल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना सलामीची जोडी मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत असलेले कुणालजी पाटील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केला असं आयोजकांच्या वतीने आम्हाला दर्शवलं गेले. बोट टीम दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. मॅच कडे पुण्याच्या एकदा आपण वळतोय. सौरभ बोट टीम दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. मॅच कडे पुण्याच्या एकदा आपण वळतोय. सौरभ अडकमुळे यांचा इशारा आलाय. मॅचला सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज बाळा राजेश गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. समोर भूषण पाटील उभा आहे. पहिलाच बॉल तिथे पावलांचा माप बहुधा चुकतंय आणि त्यामुळे माघारी आलाय. पुण्याच्या एकदा नव्यानं आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 65 धावसंख्येचं लक्ष आहे. सोपं नाही आहे. चांगली फलंदाजी भूषणला मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. यावेळेस मात्र पहिलाच बॉल भूषण पाटीलला हेडशॉट. बॉल टप्पा खाल्यानंतर कॅप ला जाऊन लागलाय. एक चांगला चेंडू बाळा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. बॉल निर्धावच्या स्वरूपानं काउंट केला जाईल. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आणि बाळा याच करता ओळखला जातो. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि आपला अनुभव गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर करतोय. ऑफ्टमर पडला तिकडनं अतिरिक्त बाहेर निघत असताना पाहायला मिळाला. वाईटचा इशारा सौरभ अडकमोळ यांच्या माध्यमातून आम्हाला इथे मिळतोय. एक्स्ट्राच्या मदतीनं खातं उघडलंय ते टीम उर्वी 11 नाणे या संघाचं. उर्वी 11 नाणे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम SBP खुपरी अशी मॅच. यावेळेस मात्र भूषणनं मोठा फटक्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो फसलाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम उर्वी 11 नाणेला. भूषण पाटील गोल्डन डक या धावसंख्येवर तंबूच्या आसराला परत.
नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम पाटील फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर आणि त्या जबाबदारीला त्याला योग्यतेनं पूर्ण करावं लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. उर्वी 11 नाणी आणि SBP खुपरी यांच्यामध्ये ही मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. यानंतर नेक्स्ट मॅच एकवीर हमरापूर आणि सोपान स्मृती दुपारेपाडा ज्यांच्यामध्ये मॅच नंबर 2 पाहायला मिळेल. आज ही अगदी दर्जेदार लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवणार आहोत आणि त्याला सुरुवात झाली आहे. यावेळेस मात्र बॉलला वळवलं क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. त्यानं चांगली फिल्डिंग केली. बॉलला तिथे स्टॉप केलं. रन सेव्ह केली. एक डॉट बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात तिथेही पहिल्या डावामध्ये ही थोडीशी शांत राहिली होती. पहिले 2 बॉल भावेश पाटीलच्या विरोधामध्ये डॉट आले होते. मात्र त्यानंतर त्यानं एका षटकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि धावसंख्येला वेगानं पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला. इथे या डावात जर आपण पाहिलं तर पहिले 4 बॉल झाले ज्यामध्ये 1 विकेट आणि 1 वाईटचा समावेश आहे. समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर येतोय. जोपर्यंत फील्ड करून रिटर्न केलं जातोय. एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाते. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसती येते 1-2. शांतता ती प्रस्थापित करण्याचा निर्धार इथे करत असताना टीम SBP खुपरी आणि सध्या जर आपण पाहिलं तर डावकुरे हाताचा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि त्याला पोषक अशी वातावरण निर्मिती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज या मैदानावर 4 कटआउट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 जे आपले लाईटचे स्टँड आहेत त्या 4 स्टँडवर उजव्या एसटीच्या बाहेर तुम्हाला 4 जे फ्लेक्स पाहायला मिळत आहेत. या वाडा तालुक्याचं नाव ज्यांना संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्ध केलं तो सिक्सर किंग हर्षद मेमन होंडो याचा बॅनर आपण पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉल चाललाय तिथे पहिल्या टप्प्याखेरीज सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. लॉंग ऑफ मध्ये तुम्हाला सिक्सर किंग हर्षद मेमन होंडो यांचा बॅनर तिथे पाहायला मिळतोय. तदनंतर सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अग्रनामांकित ब्रँड म्हणून या वाडा तालुक्याची ओळख ज्यांनी निर्माण केली ती सावली क्रिएशन चे सर्वेसर्वा हरीशजी पालवी यांचा एक बॅनर आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण जगभराच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात प्रचलित टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड AA या AA बॅट ब्रँडचे ओनर जफरभाई पटेल यांचा बॅनर तुम्हाला तिथे पाहायला मिळतो. आणि तदनंतर अमेरिका प्रीमियर लीग पासनं ISPL पर्यंत ज्यांच्या ट्रॉफी सुपर हिट राहिल्या ते आमचे राहुल माळी सर त्यांचा एक बॅनर तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. हे 4 भूषण आहेत या वाडा तालुक्याचे ज्यांनी या तालुक्याचं नाव अगदी 7 समुद्रा पार नेलं. त्या आमच्या 4ही मान्यवरांचे हे बॅनर तुम्हाला 4 स्टँड मध्ये पाहायला मिळतात. रवींद्र दोडे गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया रवींद्र दोडे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. इथे मात्र फटका लाजवाब काबिल तारीफ. 1 बाउंस ओव्हर द रो. बॉल गेला सीमारेषा पार चौकार. आई एकवीरा हमरापूर आपल्याला इथे संपर्क साधायचा आलेले आहेत. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. झेल घेतला असता तर 500 रुपयाने टी शर्ट मिळाला असता. मात्र इथे तो झेल सोडलाय त्या प्रेक्षकानं.
कारण या स्पर्धेत तुम्ही जर आलात, तुम्ही जर एक झेल पकडलात, षटकाराला जेलमध्ये कन्वर्ट केलं तर 500 रुपये रोख आणि सावली क्रिएशन ची एक आकर्षक जर्सी देऊन आपला सन्मान तो चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये केला जातो. आणि इथे पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर धाफलकावर जर आपण पाहिलं तर 16 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये, या क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. इथे एक चांगला कॅच साइड स्क्रीनच्या अगदी समोर सेफ झोन पर्यंत तो पोहोचला आणि तिथे एक चांगला झेल त्याने कॅरी केला. विकेट मिळवली, माघारी परतवलं बॅटरला. अडचणीमध्ये आहे सध्या उर्वी 11 नाणे संघ असं म्हणायला हरकत नाही. धाफलकावर 16 धावा, दुसरा गडी फलंदाज शुभन पाटील बाद. असताना रवींद्र धोडेने इथे चांगली गोलंदाजी केली. आहे पहिली मॅच आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधली सध्या आपल्या भेटीला आली आहे. नवचैतन्य स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करण्याकरता इथपर्यंत आलात. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यावेळेस मात्र हा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात जमिनीवर दंदन करत चाललाय. क्षेत्ररक्षक खराब कामगिरी करतोय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. बघा ही नाराजी जी तुमच्यावर तुम्हाला पाहायला मिळते ती जायज आहे. त्याचं कारण तालुक्यातील सर्वोत्तम स्पर्धा तुम्ही खेळताय. मग इथे जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं आहे. आता जर आपल्या टीमनं प्रेशर क्रिएट केलंय तर मग ते आणखी द्विगुणित करण्याऐवजी तुम्ही ते रिलीज करताना मग तुमच्यावर रोष तो मैदानात पाहायला मिळेल. आणि तोच रोष पराग पाटील सध्या त्या क्षेत्ररक्षकावर दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बॉल जर आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर व्हाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 21 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 21 धावा धाफलकावर आहेत. एक सिंगल इथे धाफलकावर 2 धावा त्या जोडल्या जातील. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सेकंड इनिंग मध्ये 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम उर्वी 11 नाणे जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. कदाचित नाही होणार, माझा संपला असेल. नको देऊ.
मॅचकडे जाऊया. ओव्हर नंबर 3 राजेश बाळा पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र त्याच्या विरोधामध्ये आक्रमण आडव्या पट्ट्यानं तिथे एक चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं बॉल गेला पहिल्या टप्प्यात अखेर सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्व्हर्ट झाला. इथे रजमितीच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराबी आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुरू असलेली ही खराबी अडचणीमध्ये आणू शकते टीम एसबीपी खुपरीला. क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा क्रिकेटमधला खूप महत्वाचा असतो. कालच्या रात्री ते आपण पाहिलं तर मिसफिल्ड टीमला पराभवाचा सामना करावा लागलाय. आज जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये थोडस मिसफिल्ड आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. यावेळेस मात्र हा बॉल जमिनी लगत खेळला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलंय. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल वरच समाधान मानावं लागेल. धावा संख्या जर आपण पाहिली तर 28 धावा. राजेश बाळा सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी किफायतदार गोलंदाजी केली होती. 6 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये राजेश धोंडेच्या विरोधामध्ये 17 धावा त्या दाफलकावर जोडल्या गेल्या आणि त्यामुळे सुस्थिती निर्माण झाली ती उर्वी 11 नाणेची. मैदानाच्या आतनं एक चांगली पार्टनरशिप जर इथे बिल्डअप झाली कुणाल पाटील आणि कल्पेश दळवी मध्ये तर या मॅच मध्ये जागा सहजतेने निर्माण करता येऊ शकते इथनं उर्वी 11 नाणे या टीमला. पुढचा बॉल राजेश. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हो पोहोचला आणि एक चांगला कॅच कॅरी केलाय. माघारी परतवलं जिथे बॅटरला विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. झालाय. धावा संख्या जर आपण पाहिली तर 28 धावा दाफलकावर आहेत. नाणेफेकीकडे आपण यानंतर वळणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे जिथे निखिल बागुल आपल्या सोबत टॉस बॉक्स मध्ये असतील आणि निखिल बागुल यांच्या शुभ हस्ते तिथे टॉस केला जाईल. निखिल बागुल आणि विवेक जाधव हे दोघेही टॉस बॉक्स मध्ये असतील. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल दूर राहिला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं जाईल. 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावा संख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते एकंदर 29 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 चेंडू नंतर 29 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे आणि उर्वरित 2 बॉल मध्ये बघूया कशा पद्धतीची कामगिरी ती मैदानाच्या आतनं साकारली जाईल. उर्वरित 2 बॉल मध्ये कशा पद्धतीने रन्स त्या दाफलकावर जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं प्रत्येक टीमला ती विनंती असेल. यावेळी चांगला बॉल तिथे कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटर बॉल मध्ये कनेक्शन नाही. थोडीशी आयसाईटची आपण जर पाहिलं तर डळमळीत झाली तिथे. अखेरच्या क्षणी चेंडूवरची नजर हटली आणि त्या कारणानं बॉल जर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 5 बॉलचा खेळ तो इथे कंप्लीट झाल्यानंतर धावफलक 29 या आकड्यावर. शेवटचा बॉल या ओव्हरचा. यावेळेस मात्र शेवटचा बॉल तो हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एक चांगला दर्जेदार झेल संपवलाय फलंदाज कुणाल पाटीलचा खेळ. महत्वाची विकेट. खेळाडू बाद. निखिल बागुल यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. 3 ओव्हरचा खेळ. त्यानंतर 29 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. येणारे इथनं 2 षटक शिल्लक आहेत
आणि या 12 बॉल मध्ये विजयाकरता 36 धावसंख्येची इथनं विजयाकरता गरज आहे. 12 चेंडू आणि 36 धावा, 18 रन पर ओव्हर या सरासरीनं उर्वी 11 नाणे या टीमला धाफलकावर धावा जोडायच्या आहेत. उर्वी 11 नाणे संघ या 12 चेंडूत 36 धावा धाफलकावर जोडेल का ते आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपली नजर टॉस बॉक्स कडे राहील. तिथे निखिल बागुल ते जोडले गेलेत. दोन्ही कर्णधार दुपारेपाडा आणि हमरापूर दोन्ही संघ नायक तिथे टॉस बॉक्स मध्ये जॉईंट आहेत. पुढचा बॉल सागर वाडान हा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया सागर वाडान काय कामगिरी राहील त्याची, कशा पद्धतीने गोलंदाजी राहील. कारण मॅच बॅलन्स राहील की मॅच इथे आपल्या बाजूने खेचण्यामध्ये यश येईल खुपरीकरांना ते या ओव्हर नंतर क्लिअर होईल. इथे मात्र हा बॉल हवेमध्ये आणखी एक विकेटची शक्यता. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. एक रन तिथे धाफलकावर जोडली जाते. एकच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 30. टीम सोपान स्मृती दुपारे बाडा नाणेफेकीचा कौल त्यांनी जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याकरता प्राचार्य केलंय ते आई एकवीर हमरापूर या टीमला. एक चांगला रंगतदार रोमहर्षक उत्कंठावर्धक मुकाबला प्रेक्षकांना यानंतरही पाहायला मिळेल. सर्वच मॅचेस चांगल्या होतात कारण प्रत्येक टीम अगदी चांगल्या तयारीनिशी या स्पर्धेमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक रन कंप्लीट झाली. दुसरी करता प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात आणि एका वर्ष समान मानावं लागेल. एकच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना 31 या आकड्यावर साईड आर्म न गोलंदाजी करणारे खूप कमी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आणि सागर वाडान जर आपण पाहिला तर तोही थोडंसं साईड आर्म न गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरापासून थोडासा दूर जातो त्याचा हात आणि तदनंतर तो बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो. हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर अतिरिक्त बाहेर राहिला. सौरभ अडकमुळे आमच्याशी जोडले जातात. इशारा आला वाईटच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटची कडा विकेट किपरचा सहारा. इथे एक चांगला कॅच विकेट मिळतीये. खेळाडू बाद. या स्पर्धेच्या माध्यमातून समीरजी गवाळ इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळते. बॉल निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकंदर 4 चेंडूचा खेळ तदनंतर 32 धावा दाफलकावर आहेत. बिलकुल एकतर्फी करण्याचा प्रयत्न इथे एसबीपी खुपरीकर या मॅच मध्ये प्रयत्न करतायत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत एसबीपी खुपरीची. यावेळेस मात्र हा बॉल सिंगल डबल्स नाही. या मॅच मध्ये काहीही फरक आता पडणार नाही. या सिंगल डबल्स जेवढ्या येतील तेवढा लवकर मॅच वर कुरघोडी होईल ती एसबीपी खुपरीची. 5 चेंडूचा खेळ. धावसंख्या 33 या आकड्यावर स्थिर आहे. 32 ची अजूनही गरज आहे. येणारे 7 चेंडू इथनं शिल्लक आहेत. 7 बॉल 32 धावसंख्याची गरज आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला नाही तर मग मॅच इथनं खूप जास्त कठीण होईल उर्वी 11 नाणे करता. यावेळेचा बॉल तिथे बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न होता. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघते. ओव्हर इथे समाप्त झाली आहे. 4 ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या 34. येणारे शेवटचे 6 बॉल विजया करता 31 धावसंख्येची गरज.
यावेळेस मात्र हा बॉल तिथे फक्त दिशा दिली, वळवलं. क्षेत्ररक्षक आहे बॉलवर, जोपर्यंत झेपावतो एक सिंगल, फक्त औपचारिकता बाकी राहते या मॅच मध्ये. आता जो दमखम आहे तो थोडासा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल तिथे वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार जाईल, चौकारामध्ये परावर्तित होईल. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावून पुसते ती एकंदर 39 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 26 धावसंख्येची इथनं विजयाकरता गरज आहे. फटका चांगला आहे, मात्र तिथे क्षेत्ररक्षक जो ऑलरेडी पुढे येऊन थांबला होता आणि त्याच्या डोक्यावरनं बॉल गेलाय सीमारेषा पार, षटकारामध्ये परावर्तित झालाय. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते ती 45. नेक्स्ट मॅच, बोथ टीम ऑन युअर मार्क, सज्ज राहायचे, वेळ घेऊ नका, लगेचच मैदानामध्ये सोपान स्मृती दुपारे पाडा, आपल्याला फिल्डिंग सजवण्याकरता एंटर व्हायचंय. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय, 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल, यावेळेस हा चेंडू सौरभ अडकमूळ पुन्हा एकदा वळतात, इशारा वाईट. पुढचा बॉल, यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, यष्टी उद्ध्वस्त गेली आहे, माघारी परतवलं बॅटरला, फलंदाज बाद. औपचारिकता आहे, ती औपचारिकता इथे पूर्ण केली जाईल. शेवटचा एक चेंडू आहे या ओव्हर मधला आणि तो गोलंदाजीच्या वतीने डिलिव्हर केला जातो आणि त्यानंतर ऑफिशियल विजेता म्हणून इथे आपण अनाउन्समेंट करणार आहोत आणि इथे विजयी ठरते टीम एसबीपी खुपरी. एसबीपी खुपरी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या मॅच मधला त्याकडे आपण वळणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मॅन ऑफ द मॅच ज्यानं दमदार स्टार्ट या मॅच मध्ये दिलाय तो भावेश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि निखिल भगत आपल्याकरता 1500 रुपयाचे कॅश प्राइज आहे, तेही आपण तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वितरित करणार आहोत. निखिल भगत यांना 1500 रुपये तर भावेश पाटील यांना मॅन ऑफ द मॅच असं पारितोषिक आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथे वितरित करतो. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच